नमस्ते आचार्यजी. मी कृष्णा गोयल. मी सध्या NIT त्रिचीमध्ये ECE शाखेत दुसऱ्या वर्षात शिकतोय. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, की भगवद्गीता वाचण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? जसे की बरेच लोक म्हणतात, की हात धुतले पाहिजेत, अंघोळ केली पाहिजे इत्यादी. तर आपण कोणती नियमावली किंवा विधी पाळली पाहिजेत? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, की आपण अध्यात्मासाठी बनलो आहोत, की सामान्य आयुष्य जगण्यासाठी? हे आपल्याला कसं समजेल? तुम्ही कृष्णा गोयल आहात. हं? नाही, नाही. असं. तुम्हाला फाउंडेशनच्या गीता कोर्सचा ॲक्सेस देण्यात येईल. कोणीतरी हे नोट करा आणि त्यांना ॲक्सेस देऊन टाका. हीच तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर असू शकतं. तुम्ही विचारत आहात की गीतेकडे जाताना काय लक्षात ठेवलं पाहिजे. हे असं विचारण्यासारखं आहे की अंघोळ करायला जाण्यापूर्वी मी स्वतःसोबत कोणती घाण नेऊन जाऊ. गीता यासाठी आहे की तुमच्या मनात जे काही आहे ते धुवून जावं. गीतेकडे येण्यापूर्वी मनात काहीतरी ठेवण्याची इच्छा का आहे? तुमच्या मनात जे काही आहे ते गीतेपेक्षा मोठं आहे का? मग गीतेकडे येताना ती का जपून ठेवायचं आहे? तुमच्या मनात जे काही आहे त्याला सांगा, तू गीतेच्या अधीन आहेस, त्यामुळे धुवून निघण्यासाठी तयार राहा. मी आता गीतेकडे चाललोय. आता तुझ्यावर हल्ला होणार आणि तू नष्ट होणार. गीतेकडे जाण्यापूर्वी माझे हात स्वच्छ करू का? स्वच्छता काय असते हे गीताच तुम्हाला सांगेल. स्वच्छतेची खरी व्याख्या गीतेमधूनच येईल. तुम्हाला कसं माहिती की स्वच्छतेचा अर्थ काय आहे? जर तुम्ही हात स्वच्छ करण्याचा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला शरीर मानत आहात. स्वच्छता या क्रियेचा खरा अर्थ काय आहे हे गीता तुम्हाला सांगेल. की तुम्ही गीतेपेक्षा श्रेष्ठ आहात, ज्यामुळे तुम्ही आधी स्वतः स्वच्छता करणार आणि मग गीतेकडे जाणार. आणि जर तुम्ही आधी स्वच्छ असाल तर मग गीतेकडे कशासाठी जात आहात? गीता तुम्हाला स्वच्छ करण्यासाठीच अस्तित्वात आहे, पण तुम्ही तर सांगत आहात की तुम्ही आधी स्वच्छ आहात. आज मी तुमच्यापैकी इतक्या लोकांना गीता शिकवू शकतो याचं कारण असं आहे की जेव्हा मी लहान होतो, अगदी किशोरवयीन देखील नव्हतो, तेव्हा अनेक दिवस असं व्हायचं की मी छातीवर गीता ठेवूनच झोपायचो. कधी कधी पानं चुरगळायची, मला ओरडा पडायचा आणि मला स्वतःलाही ते आवडायचं नाही की पानं चुरगळली आहेत, दुमडली आहेत. पण असं घडायचं. मला इतकं प्रेम होतं, मी जेवत असायचो आणि गीता इथं असायची. मी हे करण्याची शिफारस करत नाहीये, मी फक्त जे घडलंय ते प्रामाणिकपणे सांगतोय. आणि माझ्याकडे जी गीतेची प्रत होती त्यातील काही पानांवर हळदीचे किंवा इतर मसाल्यांचे डाग पडायचे. मी लहान होतो, त्यामुळे बोटांना वरण लागलेलं असायचं आणि ते पुस्तकांच्या पानांवर उमटायचं. असं नाही की हे योग्य आहे किंवा तुम्ही असं केलं पाहिजे, पण असं व्हायचं. मला प्रेम होतं आणि मला कोणतीही विधी किंवा नियम माहीत नव्हते. आणि हे फक्त गीतेच्या बाबतीत नव्हतं. माझ्यासाठी गीता हे फक्त पुस्तक नाही आहे, ते एक जॉनर आहे रे. जे पुस्तक मला शिकवतं ते माझ्यासाठी गीता आहे. तुम्ही तर भगवद्गीतेबद्दल बोलत आहात. हिंदू परंपरेत देखील अशा डझनहून अधिक गीता आहेत. आणि जगभरात प्राचीन काळापासून आजपर्यंत अशा गीतांची संख्या तर खूप मोठी आहे. प्रेम असायला हवं. मला हे म्हणायचं नाहीये की महान पुस्तकांना मी अगदी स्वतःसोबत बाथरूममध्ये देखील घेऊन गेलो. मी हे सुचवत नाहीये, प्लीज. म्हणजे घडलंय ते मी का लपवू? आज देखील मी तिथं जो 10-15 मिनिटांचा वेळ घालवतो
तो वेळ मला फक्त वाया घालवणं सहन होत नाही. शरीर काहीतरी करत असतं, मी काय करत असतो? फक्त वाट पाहत असतो. म्हणून मी माझ्या मोबाईल फोनवरून वाचन करत राहतो. मी मोबाईलशिवाय बाथरूममध्ये जाऊच शकत नाही. आणि मी कोणतीही फालतू गोष्ट वाचत नाही. मी असं काहीतरी जाऊन वाचतो जे मला उन्नत करेल. मी कोणता विधी पाळतोय? मला ज्ञानाची इतकी आवड होती की मी कोणत्याही विधीला मध्ये येऊ दिलं नाही. प्रेम हे काही नियमांचं पालन करण्याबद्दल नसतं. आणि मी फक्त डोकं टेकवून नमस्कार नाही केला, मी चक्क कृष्णाशी भांडायचो. कारण मी लहान होतो आणि मला एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी मेळ घालता येत नव्हता. आणि केवळ कुणीतरी स्वतःचा अधिकार किंवा श्रेष्ठत्व सांगतोय म्हणून मी त्याच्यासमोर डोकं टेकवायला तयार नव्हतो. जर पुस्तक खरोखरच महान असेल तर मला त्यामध्ये एक ताळमेळ दिसला पाहिजे. गोष्टी एकमेकांशी जुळल्या पाहिजेत आणि एक परिपूर्ण सत्य समोर आलं पाहिजे. एका अध्यायातील एक श्लोक दुसऱ्या ठिकाणच्या श्लोकाचा विरोध करू शकत नाही. आणि त्या समन्वयापर्यंत पोहोचायला मला वेळ लागला. कोणते विधी? आज देखील असं घडतं की जेव्हा मी एखाद्या धार्मिक ग्रंथातील विशिष्ट श्लोक वाचतो आणि जर मला असं दिसलं की तो संपूर्ण ग्रंथाशी सुसंगत नाहीये तर मी माझ्या लोकांना ते प्रामाणिकपणे सांगतो. मी म्हणतो, मला माहीत नाही की हा श्लोक या पुस्तकात कसा आला, कारण बाकीचं पुस्तक या विशिष्ट श्लोकाशी सहमत असल्याचं दिसत नाहीये. गीतेकडे जा. ती गीताच तुम्हाला सांगेल की गीतेकडे कसं जायचंय. तुम्ही गीतेपेक्षा मोठे असू शकत नाही, बरोबर? मग स्वच्छतेचा अर्थ काय? आज्ञाधारकतेचा अर्थ काय? पवित्रता काय? निष्ठेचा अर्थ काय? या सर्व गोष्टी तुम्हाला गीता स्वतः शिकवेल. तुम्ही म्हणता की गीतेला स्पर्श करण्यापूर्वी मी पवित्र असायला हवं. पण गीतेला स्पर्श केल्याशिवाय तुम्हाला कसं समजणार की पवित्रतेचा अर्थ काय? कसं राहणार? मग तुम्ही जसे आहात तसे गीतेकडे जा. ज्याप्रमाणे एक लहान उघडं नागडं मूल आईकडे जातं. आई ठरवेल की मुलाला कपडे कसे घालायचे. मूल असं म्हणू शकत नाही की जोपर्यंत मी चांगले कपडे घालत नाही, ती अगदी फॉर्मल टाय आणि कफलिंग्स वगैरे, तोपर्यंत मी आईकडे जाणार नाही. त्याला चड्डी कशी घालायची हे देखील माहीत नसतं. तो फॉर्मल कपडे कसा घालणार? तुम्ही जसे आहात तसे गीतेकडे जा. तुमच्या प्राण्यासारख्या उघड्या अवस्थेत तसेच जा. जसे आहात तसे जा. गीतेला तुमची आई बनू द्या की तुम्हाला शिकवेल की कसं जेवायचं, हात कसे धुवायचे, कपडे कसे घालायचे आणि आयुष्याचा व्यवहार कसा सांभाळायचा. पण आपल्याला विशेष म्हणायचं असतं. आपण म्हणतो की या गोष्टी मी स्वतः ठरवेन आणि मग गीतेकडे जाईन. मग जर तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी स्वतःच ठरवल्या आहेत तर तुम्ही गीतेकडे कशासाठी जाताय? नाही, अजून माझी गीतेकडे जाण्याची वेळ आलेली नाही. तुम्हाला कसं माहीत ही तुमची वेळ आहे की नाही? हे देखील तुम्हाला गीताच सांगेल. आधी तिच्याकडे जा.
तीच माता आणि पिता आहे. श्रीकृष्ण जे सांगतायत ते शिकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. आणि मग जर तुम्हाला वाटलं की हे तुमच्यासाठी फारसं मूल्याचं नाहीये, तर तुम्ही तुमच्या मार्गाने जाऊ शकता. ते ठीक आहे. कोणीही काही फॉलो करणं गरजेचं नाहीये. जर ते शब्द तुम्हाला खरोखर पटले नाही, तर तुम्ही तुमच्या मार्गाने जा, काही हरकत नाही. मी गीता कोणत्या वेळी वाचली पाहिजे? अशी कोणती अशुभ वेळ असते का? जेव्हा गीतेला स्पर्श करू नये. एकमेव अशुभ वेळ तीच आहे जेव्हा गीतेला तुम्ही स्पर्श करत नाही आहात. पण असे गुरु आहेत जे तुम्हाला गीता वाचण्याची योग्य वेळ सांगतील. जेव्हा तुम्ही गीता वाचता तीच योग्य वेळ असते. तुम्ही गीतेकडे जाताना पवित्र असायला हवे. जेव्हा तुम्ही गीतेकडे जाता तेव्हाच तुम्ही पवित्र होता. धन्यवाद सर.